आता एसटी बस स्थानकावर टॉयलेटसाठी पैसे द्यावे लागणार नाहीत आणि फक्त 30 रुपयामध्ये मिळणार चहा आणि नाश्ता। महाराष्ट्र सरकारने घेतले तसे निर्णय ज्यामुळे लाल परीचा प्रवास होणार अधिक सुकर। नेमके काय बदलणार आहेत आणि कोणते निर्णय घेतले तेच आज आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत। महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी एसटी म्हणजेच आपल्या सगळ्यांची लाल परी दररोज लाखो प्रवासी गावोगावी पोहोचवते, पण अनेकदा बस स्थानकावरील अस्वच्छता, टॉयलेटसाठी आकारले जाणारे पैसे, महागडे खाद्यपदार्थ आणि खाजगी ट्रॅव्हलची मनमानी यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असतो। आता मात्र या सगळ्यांवर महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले की 1 जून 2026 पासून राज्यातील सर्व बस स्थानकावरील जे स्वच्छतागृह असतील ते प्रवाशांसाठी पूर्णपणे मोफत असतील। मंडळी, आपण जेव्हा पण बस स्थानकावरील टॉयलेटमध्ये जातो किंवा वॉशरूमला जातो तेव्हा आपल्याकडनं काही पैसे आकारले जातात, पण 1 जून पासून ते पैसे आता आपल्याकडनं घेतले जाणार नाहीत। मंडळी, जेव्हा आपण बसची वाट पाहत असतो, बस वेळेवर येत नाही, तेव्हा आपण बस स्थानकावरील हॉटेलमध्ये जातो आणि त्या ठिकाणी जे खाद्यपदार्थ असतात ते आपल्याला खूप जास्त किमतीमध्ये मिळतात। पण मंडळी, 1 जून 2026 पासून जे खाद्यपदार्थ असतील तुम्हाला त्यामध्ये चहा आणि जे नाश्ता असेल तो मिळेल फक्त 30 रुपयामध्ये। तसेच मंडळी, जेव्हा दिवाळी, होळी जे सण असतील तेव्हा जे प्रायव्हेट ट्रॅव्हल वाले असतात ते खूप जास्त तिकीट आकारतात आणि त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी सरकारने एक समिती नेमली आहे। तसेच बसवर जे काही गावांची नावे बदलले ते मराठीत व्यवस्थित टाकले गेले पाहिजे असं देखील निर्देश प्रशासनाला देण्यात आलेले। मोफत स्वच्छतागृह, स्वस्त नाश्ता, खाजगी ट्रॅव्हलवर नियंत्रण तसेच मराठी भाषेला प्राधान्य हे जे सगळे निर्णय घेतलं यामुळे आपल्या सगळ्या प्रवाशांना एक मोठा दिलासा मिळणार आहे। मंडळी, तुम्हाला हे निर्णय कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा। माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील सांगा। भेटू मंडळी पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।